हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आता या विद्याधरने खूप मोठी चूक केली आहे आणि त्या चुकीची आता त्याला शिक्षाही मिळणार आहे. कारण ती चूक जी आहे त्याने खूप मोठी केलेली असते. मितालीने संदेश विद्याधरच्या कानाखाली मारलेले आहे. तर मित्रांनो, कसं झालं आणि काय घडलं आणि कशामुळे घडलं हे पाहणं या भागात खूपच रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा शेवटपर्यंत, स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला सगळा व्हिडिओ लक्षात येईल. तर आता युगंधर जो आहे तो ऑफिसला गेलेला असतो आणि बाकीचे सगळेजण आपापल्या खोलीमध्ये असतात. आणि त्याच नंतर इकडे ही आनंदी किचनमध्ये तिचं राहिलेलं काम आवरत असते आणि बाकीचे सगळेजण आपापल्या कामात बिझी असतात. तर आता इथे हा जो युगंधर आहे ना, तो आनंदीला किचनमध्ये एकटीला पाहतो आणि त्याच वेळी आता त्याच्या लक्षात येतं की आता ही आनंदी एकटीच आहे आणि तसंही आता ही नोकर म्हणून आपल्या घरात राहते आहे. त्यामुळे मी मालक म्हणून हिच्याबरोबर कसंही वागू शकतो आणि मला हवं तसं हिच्याकडनं काहीही करून घेऊ शकतो, असा विचार तो करत असतो. आणि त्याला आता कोणी थांबवायलाही नाही. हे सगळं त्याने घरामध्ये कोण कुठे आहे काय ते सगळं काही पाहून घेतलेलं असतं आणि त्याला माहीत आहे की आता यावेळी आनंदीला वाचवायला कोणीही येणार नाही. म्हणूनच आता विद्याधर जो आहे तो किचनमध्ये हळूच आनंदीच्या शेजारी गेलेला असतो. आनंदीला आता त्याने पायाची चाहूल देखील लागून दिलेली नसते आणि आता तो तिच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर आता आनंदी ज्यावेळी कामावरत असते त्यावेळी तिला आता थोडासा त्या तपकिरीचा वास येऊ लागतो आणि तिला माहीत आहे ही जी तपकीर आहे ना ती फक्त विद्याधरच ओढतो. तर आता तिच्या लक्षात येते की तिच्या पाठीमागे विद्याधर आहे. तर विद्याधरने लगेचच तिचं जे काही आहे ना तोंड दाबलेलं आहे, जेणेकरून कुणाला ऐकायला जाऊ नये आणि या आनंदीने ओरडू नये. तर आता विद्याधर जो आहे तो बोलतो की आता मी या घरचा मालक आहे आणि तसं पाहिल्या तू आता या घरची नोकर बनली आहेस, त्यामुळे मला वाटेल ते मी तुझ्याकडनं करून घेऊ शकतो. तर आता असंच तो विद्याधर आनंदीला म्हणत असतो आणि तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. आनंदी जी आहे ती त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. ते त्याला जोरात धक्के देत बाजूला सारत असते, पण हा विद्याधर काय आनंदीला सोडायला तयार नसतो. पण आता इथे ज्यावेळी आनंदी ओरडण्याचा प्रयत्न करते, थोडासा आवाज आनंदीच्या तोंडातून बाहेर पडतो आणि इकडे ही मिताली तिच्या रूममधून बाहेर पडलेली असते आणि तिला पाणी पिण्यासाठी किचनमध्ये यायचं असतं. तर आता या मितालीने किचनमध्ये पाय ठेवताच तिला समोर ही आनंदी दिसली आहे आणि तिचा काका विद्याधर दिसलेला आहे. तर आता या मितालीने विद्याधरला आनंदीसोबत पाहिलेलं आहे आणि तिच्यावरती जबरदस्ती करताना पाहिलं आहे. तर आता मिताली जी आहे ती ओरडत असते की काका तिला सोड, तू काय करतोयस, ती आपल्या घरातील नोकराणी आहे म्हणून तू तिच्याशी असं काहीही वागणार का. तर आता इथे विद्याधर जो आहे तो इथे मितालीला म्हणत असतो की मिताली तू गप्प बस, तू आतमध्ये जा. तर त्यावेळी आता मिताली म्हणत असते की नाही काका, मी तिच्यासोबत असं होताना नाही पाहू शकत. तर आता ही जी मिताली आहे ना ती आनंदीला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि विद्याधरला थांबवत असते. पण विद्याधर जो आहे ना तो आता मितालीला धक्का देतो आणि जसाच मितालीला तो धक्का देतो तशी मिताली जी आहे ती आता तिथेच खाली पडते आणि त्यावेळी तिथेच तिच्या डोक्याला लागलेलं असतं. तर आता मिताली ओरडते की काका बस कर, थांबव, सोड तिला. तर आता त्यावेळी आता मिताली जी आहे ती आरडाओरड करू लागते आणि मितालीच्या आवाजामुळे घरातील सगळेजण एक एक करून आता किचनच्या जवळ येतात आणि त्याचनंतर आता इथे पाहू लागतात की या विद्याधरने काय पराक्रम करून ठेवलेला आहे. तेवढ्यात पृथ्वी जो आहे तो त्याच्या रूममधून आलेला आहे आणि पृथ्वी पाहत आहे की त्याचा काका एका स्त्रीशी कसं वागतो आहे. तर त्याचवेळी आता इथे मिताली सगळ्यांना सांगू लागते की हा आपला जो विद्याधर काका आहे ना तो आनंदीवर जबरदस्ती करत होता आणि मी माझ्या स्वतः डोळ्याने पाहिलं आहे आणि मी जेव्हा त्यांना सोडवायला गेले त्यावेळी त्यांनी मला धक्का दिला. तर आता इथे हा पृथ्वी जो आहे तो विद्याधरती प्रचंड भडकला आहे. तुला लाज नाही वाटत का असं सगळं वागताना? ती आपल्या घरात काम करते, तू तिच्याशी असं कसं वागू शकतोस? तर त्यावेळी आता विद्याधर जो आहे ना तो यावेळी खरं तर मान खाली घालून उभा असतो, कारण आता त्याची जी काही चूक आहे ना ती सगळ्यांना कळाली आहे. त्यामुळे विद्याधर जो आहे तो बोलतो की त्यात काय एवढं, हे पहा ती आपल्या घरची मोलकरीण आहे आणि त्याच्याशी कसंही वागलं तरी आपल्याला काय करायचं एवढं, त्याचं काय घेणं देणं आहे मला. तर आता पृथ्वी बोलतो की नाही काका, तू इथे चुकतो आहेस. हे बघ, तू तिच्याशी काय आणि कुठल्याही स्त्रीशी असं वागू शकत नाही. तुला कळत नाही, तुझं लग्न झालंय तरी सुद्धा तू असं कसं वागू शकतोस. तर त्यानंतर आता विद्याधरने आता इथे गप्प राहणंच योग्य समजलं आणि तो तिथेच गप्प राहून या सगळ्यांचे बोलणे खात होता.
तर आता पृथ्वीने पाहिलं आहे की मितालीच्या डोक्याला लागला आहे आणि त्याच वेळी आता इथे मिताली जी आहे ना ती प्रचंड घाबरलेली असते. मितालीला एवढं घाबरलेलं पाहून पृथ्वी आणि शिल्पाताई म्हणजेच शिल्पा आत्या लगेचच तिच्या जवळ येऊन बसतात आणि तिला शांत करतात. हे बघ मिताली बाळा, आम्ही सगळे आहोत ना, हे बघ आता काही होणार नाही, तू काळजी करू नकोस, एकदा तू इथे बस, आपण तुझ्या डोक्याला काहीतरी लावूयात असं म्हणत आता इथे मितालीला त्यांनी तिथे सोफ्यावर बसवलेलं आहे आणि शिल्पा तिला समजावत असते. पण आता शिल्पाला हे कळत नसतं की या विद्याधरला काय करावं, किती चुका करतोय हा घरामध्ये राहून. आता जेव्हा युगंधरला हे सगळं कळेल तर काय होईल. तर आता इकडे युगंधर जो आहे तो ऑफिसमध्ये गेला होता खरं तर, पण आता त्याची एक महत्त्वाची फाईल घरी विसरलेली असते. म्हणूनच आता हे जे काही मालक साहेब आहेत ना ते घरी येण्यासाठी निघालेले असतात. आणि त्याच नंतर आता इथे जेव्हा युगंधर घरी येतो त्यावेळी युगंधरच्या समोर हा सगळा काही तमाशा उघड होतो. आणि आता हा जो विद्याधर आहे ना त्याला असं वाटतं की आता मला दादा काय घराबाहेर काढल्याशिवाय राहत नाही. तर त्याच नंतर आता इथे मितालीला डोक्याला लागलेलं देखील युगंधरने पाहिलेलं असतं. आणि त्यावेळी आता ही जी आनंदी आहे तीही किती घाबरलेली आहे हे सगळं त्याने पाहिलेलं आहे. तर त्यावेळी युगंधर जो आहे तो बोलतो की इथे सगळं काय घडलं आहे, काय चाललं आहे इथे सगळं. तर आता तेवढ्यातच मिताली जी आहे ती बोलते की बाबा, हा जो काका आहे ना तो आपल्या नोकरानी बरोबर जबरदस्ती करत होता, तो तिला त्रास देत होता आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि जेव्हा मी त्याला थांबवायला गेले त्यावेळी त्याने मला धक्का दिला. आणि आता युगंधरला कळालं आहे की या विद्याधरने आता हद्दच पार केलेली आहे. त्याने त्याच्या मुलीसमोर एवढं मोठं कृत्य केलं, एका बालिश मुलीसमोर एवढं मोठं कृत्य केलंय आणि आनंदीला हात लावायची हिंमत कशी झाली असं म्हणत आता युगंधर जो आहे तो तावात या विद्याधरकडे गेलेला असतो. आणि त्याच नंतर आता विद्याधरची कॉलर पकडून इथे त्याच्या सान कानाखाली लावतो. आणि त्याच नंतर आता इथे शिल्पामध्ये जाते आणि बोलू लागते की हे बघ युगंधर, तू आधी शांत हो बघू, हे बघ ना तू एकदा आपल्या मितालीकडे तर बघ ना, तिला किती लागलं आहे तिच्या डोक्याला. तर आता ही जी शिल्पा आहे ना ती आता विद्याधरकडून त्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून विद्याधरला या युगंधरने काही बोलावं नाही म्हणून. तर आता इथे युगंधर जो आहे त्याने पाहिलं आहे की मितालीच्या डोक्याला लागलं आहे. तर लगेचच इथे युगंधरने सुनीताला सांगून फर्स्ट एड बॉक्स आणलेला आहे आणि इथे मितालीला बसवायला सांगितलं आहे. खरं तर आज मितालीमुळेच आनंदी वाचली आहे हे युगंधरच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याचमुळे आता युगंधर जो आहे तो त्याच्या मुली शेजारी जाऊन बसतो आणि बोलतो की बस मिताली, हे सगळं ना मी व्यवस्थित करून देतो. तर आता इथे युगंधरने स्वतःच्या हाताने इथे या मितालीला फर्स्ट एड बॉक्समधून सामान घेऊन पट्टी वगैरे करून दिलेलं असतं. तर आता हे सगळं पाहून आता मिताली खुश झालेली असते. कुठेतरी तिला असं वाटत लागतं की तिचे बाबाही तिच्यावरती खूप प्रेम करतात, पण ते फक्त दाखवत नाहीत हे मितालीला माहिती असतं. पण पृथ्वीला आणि बाकी सगळ्यांना, प्रांजलला हे असं काही वाटत नसतं किंवा माहितीही नसतं. तर त्याचनंतर मालक साहेबांची नजर जी आहे ती आता आनंदीवरती पडते, कारण आनंदी खूप थरथर कापत असते. आनंदीला त्या विद्याधरची खूप भीती वाटत असते. तर त्यावेळी आता युगंधर आनंदीकडे जातो आणि आनंदीला विचारतो की आनंदी तू ठीक आहेस ना. तर त्यावेळी आता तो काळजीपोटी तिला हे सगळं विचारत असतो आणि मिताली जी आहे ती हे सगळं आनंदीला कशा प्रकारे वावं विचारत आहेत ते सगळं नोटीस करत असते. तर आता इथे युगंधरने खरं तर आनंदीचा हात पकडून तिला विचारपूस केली होती. खरं तर बाबा जे आहेत ते नोकरासोबत असं वागू शकत नाही हा डाऊट कुठेतरी मितालीच्या मनात येऊ लागतो. तर त्याचनंतर मालक साहेबांनी त्या दोघीची विचारपूस वगैरे करून झालेलं असतं आणि लगेचच विद्याधरकडे येतात. विद्याधरकडे मालक साहेब आल्यानंतर त्यांचा जो राचापारा खूपच चढतो या विद्याधरवरती. तर आता लगेचच मालक साहेबांनी जाऊन त्याची कॉलर पकडली आहे आणि तुला किती वेळा सांगितलं तरीही तुला अक्कल का येत नाही, ती आपल्या या घरातली सदस्य आहे हे सांगून सुद्धा तुला कळत नाही आहे का. तर त्यावेळी आता इथे विद्याधर जो आहे तो गप्पच असतो. मुलांसमोर त्याला काही बोलताच येत नाही, कारण मुलांनीच त्याची चूक पकडली आहे, त्यामुळे आता काही बोलून फायदा नाही हे विद्याधरला इथे समजलेलं असतं. तर आता मालक साहेब त्याला फार तुडवतात, त्याच्या कानाशी लगावतात आणि त्यानंतर मार त्याला मारतात, कारण त्याने खूप मोठी चूक केलेली असते. आणि आता विद्याधर जो आहे तो खाली पडलेला असतो तरीसुद्धा मालक साहेब त्याला मारायचं थांबवत नसतात. मालक साहेब जे आहेत ना ते म्हणत असतात की विद्याधर, मी आता तुला जित्ता सोडणार नाही, कारण तू ही चूक जी आहे ती वारंवार करत आहे. मी सांगून सुद्धा तुला आनंदीला हात लावण्याची तुझी हिंमत कशी होती, असं मालक साहेब त्या युगंधरला म्हणत असतात. पण आता इथे शिर्के आणि बाकी सगळेजण युगंधरला थांबवत असतात की थांबा, काय करतायत, खरंच त्याला जीवानिशी मारताय काय. तर आता शिल्पा ही बोलते की हो युगंधर प्लीज सगळं थांबव. तर आता इथे युगंधर
सांगण्याच्यामुळे थोडासा गप्प झालेला असतो, पण तरीही तो बोलत असतो की या माणसाला आता या घरात थारा नाही असं म्हणून आता युगंधर जो आहे तो आनंदीकडे पुन्हा आलेला आहे. आणि त्याचनंतर आनंदीला तो चौकशी करत असतो की आनंदी, हे बघ तू बरी आहेस ना, हे बघ काळजी करू नको, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, घाबरू नकोस, या माणसाला कशी अक्कल शिकवायची आता ते मी बघतोच असं विद्याधर आनंदी समोर म्हणत असतो. आणि आनंदीला सांगतो की आता ना तू एक काम कर, तू माझ्या रूममध्ये चल आणि आराम कर असं म्हणत युगंधरने तिचा हात पकडलेला आहे. आणि आता तो आनंदीला घेऊन स्वतःच्या रूममध्ये जात असतो. तर आता यापूर्वी पृथ्वी जो आहे तो स्वतःच्या रूममध्ये गेलेला होता, पण मिताली आणि बाकी सगळेजण शिल्पा तिथेच उभे होते. आता त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत होती. युगंधरच्या हे लक्षातच आलं नाही की आम्हा दोघांना मिताली पाहत आहे. तर त्यावेळी आता मिताली फक्त डोळे फाडून आता त्या दोघांकडे पाहत असते. आणि त्यावेळी युगंधरने तिचा हात पकडून तिला रूममध्ये चाललेलं असतं. तर त्याचनंतर आता इकडे मिताली विचार करते की हा बाबा असा कसा वागतोय, या मोलकर्णीला स्वतःच्या रूममध्ये का घेऊन चालला आहे आणि तो तिला आरामही देखील करायला सांगतो आहे. म्हणजे नक्की यांच्यामध्ये काय आहे असं, हा या नोकरानीला एवढं जवळ का करतो आहे, हा प्रश्न आता मितालीच्या डोक्यात चाललेला असतो. तर आता आनंदी जी आहे ती मालक साहेबांसोबत आता इथे त्यांच्या रूममध्ये तर गेलेली आहे. पण त्यानंतर आता इथे ती गेल्यानंतर शिल्पा जी आहे ती मनातच म्हणत असते की युगंधरला काय गरज होती त्या आनंदीला स्वतःच्या रूममध्ये घेऊन जायची, तेही मिताली समोर. आता मिताली जी आहे ती मला प्रश्न विचारेल की काय उत्तर देऊ मी आता ह्या मितालीला. तर आता हा प्रश्न इथे शिल्पाला देखील पडलेला असतो. तर त्याचनंतर आता दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेची पूजा असते, म्हणूनच आनंदी रेडी होऊन बसलेली असते. तर त्यावेळी आता युगंधरला दिसणार आहे की आनंदीने छान रेडी झालेली आहे आणि ती आता त्याच्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करणार आहे. आणि आनंदी त्यांच्यासाठी उपवास देखील करणार आहे. आनंदी सुंदर तयार होऊन आलेली असते आणि आनंदीला आता फक्त पूजेसाठी जायचंच असतं. तर आता युगंधर जो आहे तो अशा मेकअपमध्ये आणि अशा साडीमध्ये आनंदीला पाहत उभा राहिलेला असतो. पण खरं तर यावेळी युगंधरला आनंदीला बोलायचं असतं, पण आता इथे युगंधरला जास्त काही बोलताही येत नाही, कारण तो तिच्यामध्येच हरवून गेलेला असतो. तो फक्त एकटक तिच्याकडे पाहत असतो की आनंदी खरंच किती सुंदर दिसते, अगदी त्यांच्या समिधासारखी दिसते आहे असं युगंधरला म्हणायचं असतं. पण त्याच्या तोंडून तिचं कौतुक करणंही त्याला योग्य वाटत नाही, म्हणून आता युगंधरने स्वतःचे शब्द जे आहेत ते तोंडातच ठेवलेले आहेत. पण त्याच्यानंतर लक्षात येतं की शिल्पाताईने जर आनंदीला अशी वटपौर्णिमा करताना पाहिलं तर ती नकारच देणार आहे. त्याचमुळे आता इथे मालक साहेब जे आहेत ते आनंदीला म्हणत असतात की आनंदी, माझ्यासाठी ही वटपौर्णिमेची पूजा करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. पण तरी देखील आता आनंदी म्हणत असते की नाही मालक साहेब, मला ही पूजा करायची आहे आणि तेही मला वाटते म्हणून ही पूजा करायची आहे, ही पूजा करण्याची इच्छा माझी आहे. आनंदीने असं म्हटल्यानंतर मालक साहेब पुढे काहीच बोलत नाही. त्यानंतर आनंदी जी आहे ती आता वटपौर्णिमेच्या पूजाला जाते आणि त्यानंतर पूजा वगैरे करून सगळं काही झाल्यानंतर ती घरी येते. आनंदीची वटपौर्णिमेची पूजा आणि बाकी सगळं काही व्यवस्थित पार पडलेलं असतं. तिला प्रचंड आनंद होतो आणि ती घरी येते.